श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जुलै वार शनिवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि ही आषाढी एकादशी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच महत्वाची तिथी मानली जाते. बघा, हिंदू धर्मात आषाढी एकादशीला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे. या दिवशी सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णुदेव हे 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातात आणि या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. चातुर्मासाच्या या काळात भगवान श्रीहरी विष्णुदेव योग निद्रेत असल्यामुळे सृष्टीचा पालनाचा कारभार हा भगवान देवादिदेव महादेवांकडे सोपविला जातो. आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच सर्व शुभ आणि धार्मिक कार्याच्या अनुष्ठानाची सुरुवात होते. विशेषतः म्हणजे महाराष्ट्रात पंढरपूरची वारी आणि विठू माऊलीचा गजर या दिवशी गगनात घुमतो. लाखो वारकरी पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात, वारी करतात, पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचतात. लोकांना पंढरपूरला जाणं शक्य नाही, त्यांनी घरीच राहून भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि भगवान पांडुरंगाची पूजा सेवा अर्चा केली तरी त्यांना पंढरपूरच्या वारी इतकं शीघ्र पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच मिळतं. परंतु एकादशीचं व्रत हे सर्व व्रतामध्ये अतिशय अत्यंत खास आणि तितकंच उत्तम महाशीघ्र फळ देणारं मानलं गेलं आहे. या दिवशी जो व्यक्ती खऱ्या मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने उपवास करतो आणि भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची सेवा करतो, त्यांच्या जन्मांतरीची पापे ही नक्कीच नष्ट होतात आणि त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे. यानंतर आपल्या देवघरामध्ये देवी देवतांची आपली रोजची जी काही नित्यपूजा देवपूजा आहे, नित्यसेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. खास करून भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करायचं आहे. ज्यांच्या देवघरामध्ये पांडुरंगाची विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे त्यांनी मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, स्वच्छ स्नान घालायचं आहे, मूर्ती स्वच्छ करून देवघरामध्ये विराजमान करायचे आहे. कारण की बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात थोडंसं सांगितल्याप्रमाणे गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. शक्य असेल तर तुळशीची पानं टाकून स्नान करा, कारण की हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. स्नान केल्यानंतर स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा आवडीचा आणि प्रिय रंग मानला जातो. त्यामुळे या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. भगवान विष्णुदेवांची खास विशेष पूजा करावी. यामुळे आपल्याला भगवान विष्णुदेवांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो. त्यानंतर घरातील पूजेची स्वच्छ स्थान जागा जी आहे तर ते स्वच्छ करून घ्यावं. एका पाटावरती चौरंगावरती पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कोरं कापड अंथरावं. त्यावरती भगवान विष्णुदेवांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा पांडुरंगाचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला चौरंगावरती विराजमान करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या समोर तुम्हाला दिवा धूप लावायचा आहे. शक्यतो करून गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि धूप दीप दाखवा. देवांना पिवळं चंदन अष्टगंध लावा. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करा. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. भगवान विष्णुदेवांच्या पूजेत तुळशीच्या पानांचं खास विशेष अतिशय अत्यंत महत्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तुळशीशिवाय भगवान विष्णुदेव कोणताही नैवेद्य जो आहे तर तो देखील स्वीकारत नाही. त्यामुळे पूजेत आणि नैवेद्यात दाखवताना तुळशीचं पान मात्र आवर्जून ठेवावं. त्याचबरोबर हा दिवस अतिशय अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती
आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, त्या दिवशी देवांना आपल्याला आवर्जून पिवळ्या मिठाईचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य, केळीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे, दाखवायचा आहे। पंचामृत नैवेद्य दाखवायचा आहे आणि शक्यतो करून आपल्याला किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू देवांचं विष्णू सहस्रनाम, कनकधारा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि पांडुरंगाच्या चालीसाचं पठण करणं अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते। आषाढी एकादशीच्या अत्यंत पवित्र दिवशी कोणती गोष्ट आवर्जून करावी याबद्दलही सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर बघा, या दिवशी उपवास ठेवणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते, परंतु जर तुम्हाला तब्येत साथ देत नसेल, आरोग्याच्या कारणामुळे पूर्ण उपवास करणं शक्य होत नसेल, तर मग तुम्ही फलाहार करू शकता। या दिवशी गरजू गोरगरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा धान्याचं दान करू शकता। एकादशीच्या दिवशी केलेलं अन्नदानाचं वस्त्रदान हजारो पटीनं शीघ्र फळ देते। त्याचबरोबर या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा, धूप लावावा। तुळशी मातेसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी मातेला प्रदक्षिणा करायची आहे। या दिवशी भगवंताचं नामस्मरण, भजन, कीर्तन करणे आणि सात्विक विचार ठेवणे अतिशय अत्यंत आवश्यक आहे। आपल्या वाणीवरती संयम, नियंत्रण ठेवावं आणि घरामध्ये आनंदी वातावरण, भक्तिमय वातावरण ठेवावं। आता बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी काय टाळावं, कोणत्या चुका अजिबात करू नये। आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजे भात खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते, कारण की बघा, पौराणिक कथानुसार एकादशीला तांदूळ खाल्ल्याने पाप लागतं, व्रताचे फळ मिळत नाही। त्यामुळे या दिवशी भात चुकून देखील आपल्याला खायचा नाहीये। त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पानं, मंजिरी तोडू नये। पूजेसाठी तुळशीची पानं आपल्याला लागतात, उपायांसाठी लागतात, तर आपल्याला ती एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे। एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांस, मच्छी, अंडे, मटण जे आहे किंवा कांदा, लसण यासारखे पदार्थ आपल्याला घरामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे, कारण की तामसिक पदार्थाचं सेवन अजिबात करू नये। या दिवशी कुणाशी वादविवाद करू नये, कुणाचा अनादर करू नये, कोणाबद्दल वाईट विचार किंवा पापकर्म करू नये। या दिवशी राग, द्वेष आणि चुगली चाड्या करण्यापासून दूर राहावं। एकादशीच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा झाडू मारताना बारीक जीव, हिंसाचार होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घेणं अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे। या नियमांचं तंतोतंत पालन केल्याने एकादशीच्या व्रताचं शीघ्र पुण्य फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं। आता बघूया की आपल्याला आषाढी एकादशीला गाईला अशी एक कोणती विशिष्ट वस्तू खाऊ घालायची आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे। बघा, हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे नक्कीच दूर होतील आणि घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहे, पैशाच्या अडचणी आहेत, तर त्या देखील दूर होतील आणि अडकलेली कामे मार्गी लागतील। तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या देखील पूर्ण होतील। तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। बघा, आपण जीवनामध्ये खूप कष्ट, मेहनत करतो, राबतो, परंतु त्या केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही। घरामध्ये पैसा येतोय किंवा पैसा येतच नाही किंवा पैसा येतोय परंतु तो टिकून राहत नाही। त्याचबरोबर अनेक प्रकारच्या दुःखांचा, संकटांचा सामना आपल्याला जीवनामध्ये करावा लागतो। म्हणूनच आपल्याला गायीची या दिवशी खास करून विशेष पूजा, सेवा जी आहे तर ती करायची आहे। गायीला वस्तू खाऊ घालायची आहे, कारण की बघा, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य असतं आणि गायीची पूजा जर केली तर साक्षात भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा केल्याचं जे काय पुण्य फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं।
आणि जे काही अडचणी आहेत तर त्या आपल्या दूर होतात. आपल्या सर्व इच्छा ज्या काही असेल तर त्या देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती संबंधी असते त्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आता गायीची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी तर दूर होतातच, परंतु भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती खुश होतात, प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या विशिष्ट तिथींवरती करायचा असतो. या तिथींना पृथ्वी तलावरती जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते. या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण उपाय करतो, सेवा करतो, त्यावेळेचं फळ जे आहे तर ते अजून चांगल्या पटीने आपल्याला मिळत असतं. आता एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर थोडीशी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. कणकेमध्ये थोडंसं शुद्ध तूप, अगदी चिमूटभर हळद आणि थोडासा गूळ मिसळून त्याचा एक गोळा म्हणजेच उंडा तुम्हाला तयार करायचा आहे. हा कणकेचा गोळा तयार केल्यानंतर तो देवासमोर ठेवायचा आहे आणि भगवान विष्णुदेव, माता लक्ष्मीचं ध्यान करत आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या, नष्ट व्हाव्या आणि आपल्या घरामध्ये पैसा यावा. आपले जी काही रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी लागावी, अडकलेली कामं पूर्ण व्हावी, अडकलेले पैसे परत मिळावे आणि सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्यानंतर हा कणिक जो आहे, हा गोळा जो आहे तर तो आपल्याला जवळच्या एखाद्या देशी गाई जवळ जायचा आहे आणि गाईला बघा, हिंदू धर्मात 33 कोटी देवी देवतांचं स्थान मानलं गेलं आहे. गाईच्या पाठीवरती माता लक्ष्मीचा वास असतो. गाईला नमस्कार करून तिचं आपल्याला पूजन करायचं आहे. तिच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आपल्याला अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि हा गुळ मिश्रित कणकेचा गोळा आपल्याला गाईला आपल्या हाताने प्रेमाने खाऊ घालायचा आहे. हळद भगवान श्री हरी विष्णुदेवांना प्रिय असते. गुळ आणि तूप हे माता लक्ष्मी आणि बृहस्पती गृहाला प्रसन्न करते. जेव्हा आषाढी एकादशीच्या सारख्या पवित्र सणाच्या दिवशी तुम्हाला गायला ही वस्तू तुम्ही खाऊ घालतात ना, त्यावेळी तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह, गुरु ग्रह हा नक्कीच बलवान होतो आणि माता लक्ष्मीच्या अखंड कृपा प्राप्त होते आणि घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर होऊन धन समृद्धीचा मार्ग आपला मोकळा होतो. हा उपाय एकादशीच्या दिवशी नक्की करा. तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच दिसून येतील. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावेळी आपला पूर्ण विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण विश्वासाने उपाय करा. मनामध्ये कुठलाही किंतु परंतु येऊन देऊ नका आणि उपाय नक्की करून बघा. तुम्हाला याचा जो काही चांगला लाभ आहे तर तो जीवनामध्ये नक्कीच बघायला मिळेल. जर तुम्हाला हा कणकेचा गोळा गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही हिरवा चारा गाईला खाऊ घालू शकता किंवा मग 2 केळी तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा बटाटा खाऊ घालू शकता किंवा थोडेसे शेंगदाणे आणि गूळ जो आहे ना तर तो देखील खाऊ घालू शकता. या वस्तू खाऊ घातल्या तरी देखील चालणार आहे. यामुळे सुद्धा भगवान श्री हरी विष्णुदेवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहे सांगितल्याप्रमाणे. आता तुम्हाला जर सर्व वस्तू खाऊ घालणं शक्य असेल तर सर्व वस्तू तुम्ही थोड्या थोड्या खाऊ घालू शकता किंवा ज्यांना एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यांनी एक वस्तू खाऊ घातली तरी देखील चालणार आहे. एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. फक्त इतकंच सांगेन, उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तरच केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच आपल्या नशिबाचा भाग्योदय जो आहे तर तो होतच असतो. आपलं नशीब जे आहे तर ते चमकतच असतं. कुठे ना कुठेतरी आपले ग्रह जे आहेत तर ते कमजोर असतात, म्हणून आपल्याला जीवनामध्ये काहीतरी अडचणीचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. सेवेने जे काही दुःख, दारिद्र्य आहे, संकट आहे तर ती नक्कीच तरून जातात. फक्त आपल्याला तितक्या विश्वासाने सेवा जी आहे, उपाय जे आहे तर ती देखील करणं गरजेचं असतं. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला
तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.